स्वरूप मिळविले योगी आचार्य देवा तेही केले ऐसी अवतार लीला नमस्कार माझा मुक्ता इमाम लीला रामकृष्ण सर्व सुखा
उठा
मनुष्य
आलिया संसार उठावे करा संसार उठावे करा शरण जा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे ते मनुष्याचे काय आहे देता देवविता नेता नेवविता तेथे याची सत्ता काय आहे निमित्ताचा धनी केला से प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ गेला किंवा वाया गेला आणि एक पाठ असा आहे निमित्ताचा धनी केला से प्राणी तुकामने म्हणून वाया गेला देह हे काळाचे धन कुबेराचे ते मनुष्याचे काय आहे तुकामणे कारे नाशिवंतासाठी दिवास व्याटी पाळतोसे देह हे काळाचे धन कुबेराचे इथे मनुष्याचे काय आहे विठ्ठला
महायोगपीठतटे पुंडरिकाय दत्तम मुनींद्र समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम पोलीस कमी करा ट्रबल वाढवायचा मॉनिटरचा आवाज द्या अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोजदीजमस्वर दिक्प्रदेशं विधिन्राज देवी सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्ति भज ज्ञान देवं समाधिस्थ मूर्ति भज ज्ञान देवं समाधिस्थ मूर्ति भज ज्ञान देवं जयांचल्या स्मरण वये सकल विद्येचे अधिकरण तेच बंधु श्री चरण श्री गुरुंजी नमस्कारोनी आता ओम नमो जयदेव प्रतिपाद्य जय जय स्वसं विद्यात्म रूपा देवा तोच गणेश सकलार्थमति प्रकाशो मुनी निवृत्तिदा स्वभारे पांडुरंगा करू प्रथम चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाचे सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर मी कळा कोसरे काहीच नाही बोलतो जनते भाऊ काय का जनार्दने तुमचा दास त्याचे असं बोलणार मस्तक ही पायावर यावर करी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरात दर्शनाद्वार हरमिठी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जरणी देवाची करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनवेशयन्तो वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालमुकुन्द मनसा स्मरामि भज भजे कमण्डनं समस्त पापखण्डनं समर्थ चित्तरञ्जनं सदैव नन्दनं मस्तकं सुनाद वेणु हस्तकं अनंगरंग सागरं नमामि कृष्णनाथ योगाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्य रूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणं प्रपद्ये वचन एका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडी तो कथे काढी आपण असावे जवळी घ्यावी माझी भाग जर का मागे नानिक तो काय बंधू म्हणे देवा शब्द हितकाची राखावा कर जोडी तो कथे काढी आपण असावे जवळी सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तो कया देवा या वरीण करावा भेर कैवल्याचा पुतळा प्रकटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा साधकाचा मैबाप दर्शने हरेताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा धन्य धन्य मुक्ताबाई धन्य धन्य Thank you.
अंगीकार दाखविला परात्पर आदत्रय जरणी मुक्ताबाई माते कृपा करीवर धसते मजबरी आदिनाथ अनुग्रह नाथासिला नाथे हस्त ठेविला मस्तकी तुमच्या आलिया संसार उठावी करा शरण जा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे ते मनुष्याचे काय आहे प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी किलकोट ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंगाच्या पंढरीच्या चरणारविंद दशेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला भंग जगद्गुरु गडगडीत वैराग्य प्रतिपादन करणारे सदैव वैकुंठाला गेलेले वारकरी संप्रदायाचा कळत धड देवचे सुप्रसिद्ध विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबार आहे भक्तिज्ञान वैराग्याचा त्रिवेणी संगम महाराष्ट्राचे जनक छत्रपती शिवरायांचे गुरुदेव मान्य संत मान्य जगमान्य जगद्गुरु असणारे साधकाचा मायबाप चिंतकाचा चिंतामणी लंकापूर निवासी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबा आहे यांना सुद्धा प्रिय असणारे ज्ञानेश्वरी साधू श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबार आहे यांचा उपदेशपर प्रकरणातील अभाव आपल्या सेवेकरता निवडलेला विठाला परिहार जन गरजेचं आहे आपल्या पुण्य पावन क्षेत्र रुळीपाटी या ठिकाणी साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन पुनीत मंगलमय झालं आपलं क्षेत्र या ठिकाणी हे स्थान स्वामीजींच्या आगमनाने त्यांच्या कार्याने त्यांच्या प्रेरणेने त्यांच्या मार्गदर्शनाने सुरू असलेला हा अखंड हरिनाम कीर्तनी सप्ताह श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ महोत्सव आणि या महोत्सवातील 6व्या दिवसाची सेवा मला स्वामीजींच्याच आदेशानं सेवकी करावे सांगितलेले काम या न्यायाने मला या ठिकाणी मिळाली पूज्य श्री मातोश्रींचा या ठिकाणी उपस्थिती आहे स्वामीजी आहेत आयुर्वेदाचार्य बरीचशी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्यांचे नावं घेणं शक्य नाही पण सगळे नामधारक वारकरी संप्रदायाचे पाईक ज्ञानोबा तुकोबारांच्या विचारानं प्रेरित झालेली सगळी ज्ञानोबा तुकोबारांची लेकरं या ठिकाणी उपस्थित आहेत मृदंगाचार्यांबद्दल जर बोलायचं म्हटलं तर महाराष्ट्रातले जे टॉप 10 आहे त्यांच्यापैकी एक नाव आमच्या बापूसाहेबांचं आहे बाकीचे सगळी दिग्गज मंडळी सुरेगावकर महाराजांना मी ओळखतो बाकीचे सगळी या ठिकाणी ज्ञात अज्ञात महाराज मंडळी कथाकार कीर्तनकार प्रवचनकार गायनाचार्य सगळ्या क्षेत्रातली मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे माझ्या बापू हो मला ही सेवा माझ्या भावाने दिलेली आहे जे स्वामीजींचं लेकरू म्हणून महाराष्ट्रामध्ये आज सबंध महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे मी एक वाक्य बोलून जाईल सगळे माझ्यापेक्षा ज्ञानानं वयानं मानानं वैभवानं सगळी मंडळी या ठिकाणी वरिष्ठ आहे कीर्तन करणं सोपं आहे कीर्तन करणं सोपं आहे इतकंही सोपं नाही कीर्तन करणं सोपं आहे पण कीर्तनकार घडवणं फार कठीण आहे आम्ही 2 तास तुमच्याशी बोलू शकतो पण स्वामीजींचं जे कार्य आहे ते सबंध महाराष्ट्राला माहिती आहे ठाऊक आहे वारकरी संप्रदायामध्ये किती मोठं कार्य आहे हिमालया इतकं हे तुम्हाला सांगायची गरज नाही मी बोललं त्यांना आवडणारही नाही पण मायबापा हो आज सोपान महाराज शास्त्रीशी त्यांच्यासारखे अनेक कीर्तनकार सागर महाराजांसारखे असे अनेक कीर्तनकार भागवतकार सबंध महाराष्ट्र गाजवत आहेत सोपान महाराजांचा माझ्यावर तो बंधुवत प्रेम आहे तुमची सगळ्यांची माफी मागून बोलतो 2 आवा 2 जावान 2 बोवा यांचं जमत नाही म्हणतात पण माझं सोपान महाराजांचं बंधुवत प्रेम आहे आणि स्वामीजींबद्दल महाराजांना इतका आदर आहे इतकं प्रेम आहे इतकी श्रद्धा आहे मला एकच म्हणायचं आहे जीवनामध्ये किती मोठे व्हा किती उत्तुंग शिखरावरती जा पण ज्यांच्यामुळे आपण मोठं झालो त्यांना विसरू नका विठाल महाराज वगैरे ही सगळी मंडळी मला यायला थोडा उशीर झाला मी आपली सगळ्यांची माफी मागतो माय बाप हो अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा ज्यांना सांगतात ते तुम्ही आपण जपी तपी सगळ्यांच्या संसारामध्ये रंजलेले गांजलेले तुकी कसे जीव होत परमात्मा एकटा होता एक लानकंठेची म्हणून या येणे केली निर्माण 14 भुवनी 14 भुवन 21 स्वर्ग 8 वस्तू नवग्रह 10 दिक्पाल 11 रुद्र 12 अश्विनी कुमार इंद्र चंद्र महेंद्र वरुण कुबेर अग्नी किम पुरुष नाग देवता सिद्ध चारण गंधर्व विद्याधर या समस्त जगताचा पसारा भगवान परमात्म्याने जन्माला घातला देवानं बरेच जीव जन्माला घातले एका पायाचे 2 पायाचे 4 पायाचे 6 पायाचे 8 पायाचे 10 पायाचे बिना पायाचे भरपूर पायाचे त्याने जेवढे जीव जन्माला घातले तेवढे सगळे आडवे मॉडेल जन्माला घातले उभं मॉडेल फक्त माणसाचं आहे सगळे आडवेत कुत्रा मांजर कोणतंही जनावर घ्या सगळे आडवेत माणूस उभा आहे खेदाची गोष्ट एवढीच आहे 4 पायाचे जनावर आडवे जन्माला आले पण कुठेच आडवे होत नाहीत 4 पायाचे जनावर आडवे जन्माला येतात पण कुठेच आडवे होत नाही माणूस उभा जन्माला येतो पण कुठे आडवा जाईल त्याचा भरोसा नाही चांगल्या कामात जास्त आडवा जातो सप्ताह करायचा झाला आडवा मंदिर बांधायचं झाला आडवा अन्नदान करायचं झाला आडवं सत्कर्म करायचं झाला आडवं तुमची माफी मागून बोलतो जे आडवे होतात त्यांना कापून काढावं लागतं मी नाही तुकोबार सांगतात आडाला म्हणून फोडीला डोळा बडीने आंधळा शुक्र केला तुका म्हणे हा तो जाणतो कळवळा म्हणून यजा मिळा उद्धरी देव जोडे तरी करावा अधर्म अंतरे ते कर्म ना चरावे ऐसा कर
की घरावेरा देवाने घरी यावं ऐताला घर पुसून इतकं चांगलं वागा की भगवंतानं तुम्हाला शबरी सारखं घरी भेटायला यावं. भगवंतानं सुंदर असा नरदे तुमच्या माझ्या ताब्यात दिला, मिळू नये पण मिळाला, एक एक योनी कोटी कोटी फेरा. त्यातल्या त्यात भारतात दिला भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. जगाच्या पाठीवर असा एकमेव देश त्याला माता म्हणतात भारत. तुम्ही असं कधी ऐकलं का अमेरिका माता, जपान चुलता? अजिबात नाही. भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबारायांसारखे संत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्णासारखा मंत्र नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यासारखी माय नाही, रामासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिलीसारखी जाऊ नाही, श्रुतकीर्ती मांडवीसारखी देराने जेठाने नाही, भरतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, हनुमंतासारखा सेवक नाही, विभीषणासारखा मित्र नाही, रावणासारखा शत्रू नाही, कोल्हे इतका लबाड नाही, कावळे इतका धूर्त नाही, काजळा इतकं काळं नाही, लोणे इतकं मऊ नाही, माणसाच्या शरीरासारखं दुसरं कोणाचं शरीर नाही, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर पुन्हा राजा झाला. भगवंतानं तुमच्या आमच्या ताब्यात दिला, मिळू नये पण मिळाला. त्यातल्या त्यात भारतात मिळाला. देवी दिला देह भजना गोमटा. कोरोनातून नुकतंच आपण सावरतोय, तिसरी लाट दस्तक देतेच आहे. आई साहेब भोक्ताबाईच्या सोबत आम्ही जेव्हा पंढरपूरला आषाढीला या वर्षी गेलो, शासनाच्या गाईडलाईन नुसार आई साहेबांच्या फडावरती देवकर महाराजांचं कीर्तन होतं. जगद्गुरु तुकोबारायांचे 13वे वंशज महाराज कीर्तनातून बोलले होते. महाराज म्हटले होते की कोरोना ही महामारी ईश्वर निर्मित नाही, कोरोना ही महामारी मानव निर्मित आहे. कोरोनाने एक केलं, माणसाला माणसाची जागा दाखवून दिली. विज्ञानाने दाखवून दिलं जग किती छोट आहे. गुगल वरती सर्च कर की संबंध जग तुमच्या समोर येतो, बोलने से सब होता है. पण विज्ञानाने दाखवलं की जग किती छोट आहे, पण कोरोनाने दाखवून दिलं परमात्मा किती मोठा आहे. प्रत्येकाची जागा दाखवली. कोरोनाने एक बरं केलं, जन हे सुखाचे दिले घेतले. आपलं कोण, जवळचं कोण, परको कोण, तोंडापुरते गोड बोलणारे कोण, पाठीमागे खंजीर खुपसणारे कोण, या सगळ्यांची ओळख कोरोनाने करून दिली. आणि कोरोनाने सगळ्यांची जिरवली, आमची सुद्धा. आमचे बरेच कंपनीत लागून गेलेत. आणि आता जर ओमायक्रॉनची तिसरी आली ना, तुम्हाला गाडी भाड्यावरच लावणं पडेल. जीवनातलं सगळ्यात जवळचं नातं होतं पती पत्नीचं, पण कोरोनाने तेही उघडं पाडलं. महाराज म्हणतात शेजीची कामेना दूर राही. प्रभू रामचंद्र वनवासाला गेले, 14 वर्षाचा वनवास होता. भगवती जानकीला सोबत घेऊन गेले. इथे जर राम पॉझिटिव्ह झाला तर शेतीनं 14 दिवस त्याचं तोंड सुद्धा पाहिलं नाही. आमच्या शेजारचं एक नवीन लग्न झालेलं जोडपं, इतका जीव होता एकमेकांमध्ये, घास सोडून खात नव्हते. त्यांना पाहिलं की मलाही हवा वाटायचं. काही ऐशी दशा. पण पहिल्या लाटेमध्ये त्यांचं खरं प्रेम उघडकीस आलं. तो जेव्हा पॉझिटिव्ह झाला, घरी 14 दिवस क्वारंटाईन झाला, तो तेव्हा कळालं तिचं त्याच्यावरती किती प्रेम आहे. तो घरी आल्या तिने 15 फुटाचा बांबू घेतला, त्याच्यावर ताट बांधलं, ताटावर ताट ठेवून त्याला खायला द्यायची. ही रियालिटी जीवनातली, ही सत्यता आहे जीवनातली. कोरोनानं सगळ्यांचं नुकसान केलं. शेतकऱ्यांचं, मध्यमवर्गीयांचं, हातावर पोट असणाऱ्यांचं, गोरगरिबांचं, बऱ्यांचं, सगळ्यांचं नुकसान केलं. पण लक्षात ठेवा, सगळे नुकसान भरून निघणार आहेत. पण एक नुकसान जे कोरोनाने केलं ते कधीच भरून निघणार नाही, ते आहे लेकरांचं शैक्षणिक नुकसान. आणि दुर्दैवाने एक गोष्ट घडली कोरोनामुळे. जी वस्तू लेकरांच्या हाती 10 वर्षांनंतर जाणार होती, ती 10 वर्ष अगोदर हातात आली. आणि त्याचे इतके भयानक दुष्परिणाम जाणवतील. अजून 4-5 वर्ष थांबा, तुम्हाला प्रत्येक गल्लीत 7-8 येणे लोक सापडतील रस्त्याने चालताना. ते फक्त एकच करतील, अति सर्वत्र वर्जते. त्या महामारीतून आपण सावरतोय मायबाप. कुणाचा बाप, कुणाचा भाऊ, कुणाचा मुलगा, कुणाचा पती, कुणाचं लेकरू, कुणाचा संसार उद्ध्वस्त झाला. पण एक लक्षात ठेवा, कोरोनाचा प्रादुर्भाव, त्याच्यावरती विजय मिळवायचा असेल तर असल्या सोहळ्यांशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही. अजिबात नाही. नामाच्या चिंतने, नामाच्या चिंतनाच्या बळावरती त्या ठिकाणी निसर्गामध्ये म्हणा, या
भौतिक जगामध्ये म्हणा एक ऊर्जा निर्माण करता येऊ शकते आणि ती फक्त भगवंताची आणि असल्या महात्म्यांच्या विचारांशिवाय ती शक्य नाही. माझ्या बाबा वारकरी संप्रदाय हा तत्वनिष्ठ संप्रदाय, हा व्यक्तिनिष्ठ संप्रदाय नाही. या संप्रदायाचं तत्व आहे ग्रंथ संत भगवंत, ज्याला परंपरा असतात, जो सनातन असतो, जो वैदिक असतो, थोरा मोठ्याने स्वीकृत असतो आणि ज्याला फळ असतं त्याला संप्रदाय म्हणतात. वारकरी संप्रदायाच्या कुठल्या साधूने आपलं वेगळं मत मांडण्याचा प्रयत्न कधीच केला नाही, म्हणून तो 750 वर्षापासून अबाधित आहे. आणि ज्यांनी या संप्रदायाचा पाया रचला त्यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्ताने हा सोहळा आहे. तुमच्या माझ्या ताब्यात दिला. या नरदेहाची किंमत काहींना कळाली मिळाला नाही, काहींना मिळाला कळाला नाही, काहींना कळालाही नाही मिळालाही नाही. देवांना कळाला स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवावृत्ती लोकी भावा जन्म. देवांना कळाला मिळाला नाही. पशु पक्षांना नरदेह कळालाही नाही मिळाला नाही. पशु काय पाप पुण्य जाणते, उत्तम मध्यम भोग भोगते. पशु पक्षांना नरदेह कळालाही नाही मिळालाही नाही. तुम्हा मला नरदेह मिळाला पण कळाला अजिबात नाही. कळाला असता तर गळ्यात पवित्र तुळशीची माळ असते, पंढरपूरची वारी असते, ज्ञानोबांचं चिंतन असतं. सगळ्यांना माणसाचे शरीर आहेत पण सगळेच माणसं असतील याची गॅरंटी देता येत नाही. जसं डेमोक्रेसी फॉर द पीपल बाय द पीपल ऑफ द पीपल, लोकांनी लोकांकडून लोकांकरता लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही, तसं माणसाने माणसाशी माणसासारखं कसं वागलं पाहिजे त्याचं नाव माणुसकी आणि ती फक्त कीर्तनात शिकवल्या जाते. ज्ञानोबा म्हणतात कीर्तनाचे नटनाचे नासिले व्यवसाय प्रायचित्ताचे, जेथे नावच नाही पापाचे कीर्तन सांग संसाराचे अंगी अवघीचे विषय म्याम्या कीर्तने ब्रह्मीभूत काय होतसे कलियुगा माझे करावे नाचो कीर्तनाचे. किती प्रमाणात देऊ तुम्हाला, पण कीर्तनकार सांगून संपले तरी लोकांमध्ये बदल होईल तसं वाटत नाही. कथाकार कीर्तनकार प्रवचनकार अंतःकरणापासून सांगता कोंबडे वगैरे खाऊ नका, मांसाहार करू नका. लोक ऐकत नाही तेव्हा देवाने विचार केला कितना पाप है जगत में अंदाज के बाहर, जब सीधी उंगली से घी नहीं निकलता तब उंगली टेढ़ी करनी पड़ती है. म्हणून देवानं कोंबड्यांवरती आणला बर्ड फ्लू. कोंबड्यांनी तातडीची बैठक बोलू शकले, माणसं तुम्हाला कथाकार कीर्तनकार भागवतकार सांगत होते आम्हाला खाऊ नका, तुम्ही ऐकलं नाही. आता तुमच्यावरती गंडकर यायला लागलं, तुम्ही आमच्या मुंडक्यापुढे माती दाबायला लागले काय, म्हणून आम्ही तुम्हाला मरताना साथ देतो. जा तुमची कमरेपासून पाय ढिले पडतील, चिकनगुनिया होईल. टेक फॉर केले कर्म झाले, उपजले मेले. कर्माची गती देवाच्या बापाला चुकली नाही, आपल्या बापाला. देवाचा बाप राजा दशरथ रामाचं 16 वर्षाचं पोरग इनडायरेक्ट मारले गेलं तर देवाचा बाप होता, थोडीफार फॅसिलिटी दिली असती. देवाचा ऑडिट तपासायला कोणीच नव्हतं. देवाचा बाप राजा दशरथ मरताना 4 लेकरं तोंडात पाणी टाकायला येत नाही. मला सांगा रामाच्या बापाची जर ही परिस्थिती आहे तर हरामखोराच्या बापाची काय परिस्थिती असेल. आणि देव तुमचं माझं सगळ्यांचं ऑडिट करणार आहे ना. दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाय वचन. एखाद्यानं म्हटलं मी लय धार्मिक होतो, मी लय सात्विक होतो, मी लय दान धर्म केला, यमराजाने सांगितलं तुझा अख्खा बायोडाटा माझ्याकडे. याने सांगितलं यमराजाला तुमचा काहीतरी गैरसमज होतो. यमराज म्हणला माझा गैरसमज होतो. म्हणले हो. यमराजाने चित्रगुप्ताला सांगितलं लावरे तो व्हिडिओ दाखव याला, याने काय काय कारनामे करून ठेवलेले. चुकत नाही ना माझ्या बापू. कर्माची गती दुस्तर आहे. देवाची आई गत जन्मात आदिती असताना 34 मुलं मारले, गर्भाचे 7 तुकडे केले, व्याजा सहित देवकी झाल्यावर भरून द्यावे लागले. विठाल देवांना कळाला मिळाला नाही, पशुपक्ष्यांना कळालाही नाही मिळालाही नाही. चाले हे शरीर, मी एका पोराला विचार म्हणलं का रे चाले हे शरीर, तो म्हणे पायाचे असत्य. शरीर जर पायाच्या सत्तेनं चाललं असतं मग प्रेत का चालत नाही. आणि प्रेत जर चालायला लागलं असतं तर प्रेतानं खांदेकऱ्यांना सांगितलं असतं पोरो तुमच्या तब्येती काही बरोबर नाही, तुम्ही असे सरळ या, मी तुम्हाला सदामरे रोडनं भेटतो. एक पोरग सायकल शिकलं, सायकल असो का मोटरसायकल असो, माणूस पडल्याशिवाय शिकत. सायकल असो मोटरसायकल असो, माणूस पडल्याशिवाय शिकत. सायकल असो मोटरसायकल असो का अजून काही असो, माणूस पडल्याशिवाय शिकत. 5 वर्षांनी येत होते. सायकल चालवायचं, गल्लीत गेलं, गल्लीतून एकदम मेन रोडला गेलं, समोरून प्रेत यात्रा येताना पाहिली. रघुपती राघव राजा रामपती तर घाबरलं, भांबवलं, ब्रेक मारायला पाठी कॅन्डल बाबा सुटवली. जसं गेलं तसं प्रेताला धडकलं. प्रेत खाली पडलं, खांदेकरी बाजूला पडले, तोही खाली पडला, त्याच्याकडे गेला लागलं. लोक बोलायला मूर्ख बावड, तुला आता तुला डोकं, तुला वर समजला, तुला कॉमन सेन्स आहे का, तो मला शांत बसाव. लोक म्हणले तुला कळतं का, तो मला शांत बसा. जो खाली पडला तो एक शब्द बोलत नाहीये. मला तेच म्हणायचंय, जो पडतो तो एक शब्द बोलत नाही, बाकीचे का गावात धिंगाणा करता मला तेच कळत नाही. त्या लेकराला कळत होतं का
त्याचं उत्तर नाथ महाराज देतात. परिमळ गेली या ओस फुल देठी आयुष्य सेवटी परिमळ गेली ओस फुल देठी आयुष्य सेवटी देह तैसा. माय बापा हो, ज्यांना डॉक्टर व्हायचं त्यांच्याकरता मेडिकल कॉलेज आहे, ज्यांना वकील व्हायचं त्यांच्याकरता लॉ कॉलेज आहे, ज्यांना इंजिनियर व्हायचं त्यांच्याकरता इंजिनिअरिंग कॉलेज आहे, पण ज्यांना माणसं बनायची असतील त्यांच्याकरता कीर्तन हा कारखाना आहे. कीर्तनातून माणसं नाही तर काय थोडी जन्माला येऊन खंतीतेनं करा. कीर्तनाची गरज माणसा लोक म्हणते महाराज 21st सेंचुरीमध्ये कॉम्प्युटर युगामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीने एवढी प्रगती केली. आम्ही 47 ला स्वतंत्र झालो, 50 ला गणराज्याची स्थापना झाली, 62 ला चायनाने आक्रमण केलं, पुढे आम्ही प्रचंड क्रांती विज्ञानाच्या जोरावरती गेली. आम्ही मंगळावरती पाणी आहे का शोधतोय, चंद्रावरती राहण्याची व्यवस्था होईल का आम्ही तिथे जमीन पाहतोय, आणि तुम्ही कथा कीर्तन भागवत रामायणाचे सोहळे घेऊन बसले. महाराज काय गरज आहे हो याची? खऱ्या अर्थानं कथा कीर्तन भागवत रामायणाची गरज आज आहे, संत विचारांची गरज आज आहे. आग लगी आसमान में झरझर गिरे अंगार, संत न होते दुनिया में तो जल जाता संसार. साधूंचे उपकार आहेत. कहते अयोध्या बैराग की भूमि है, वृंदावन प्रेम भूमि है, द्वारका कर्म भूमि है और महाराष्ट्र संतों की भूमि है. डिस्कवरी ऑफ इंडिया ग्रंथात वर्णन येतं, जगात जेवढे संत झाले नाही तेवढी एकट्या महाराष्ट्रात झाले. आणि मला सांगताना आनंद होतो, ही जी परंपरा आहे या परंपरेचा पाईप तुमच्या समोर उभा आहे. ज्यांच्याकडे मी चातुर्मास केला, ज्यांची माळ माझ्या गळ्यात आहे, ज्यांची गुरु परंपरा आमच्या घरामध्ये आहे, त्या वैकुंठवासी प्रातस्मरणीय वाळके संप्रदायाचे भीष्माचार्य निवृत्ती बाबा वक्ते यांचं मी लेकरू आहे. आणि मला सांगताना आनंद होतो की निवृत्ती महाराज वक्ते रंगनाथ गुरुजी परभणीकरांचे शिष्य होते. ही परंपरा जेव्हा मला सोपान महाराजांनी सांगितलं की महाराज तुम्हाला मानवतला जायचंय, मला माहिती होतं ही गुरुजींची परंपरा आहे आणि त्या परंपरेचा पाईप होण्याची पात्रता मला या ठिकाणी लाभली. हे खरं तर स्वामीजींचे मानावे तेवढे आभार कमी आहेत. कुठे ना कुठे कधी ना कधी त्या ठिकाणी ते चुंबक माणसाला जवळ बोलवल्याशिवाय राहत नाही. माय बापा हो, माणसांना कीर्तनाची गरज आहे हो, कुत्र्याला कीर्तनाची गरज नाही. कुत्रा कुत्रा म्हणून जन्माला येतो, मरताना कुत्रा म्हणून मरतो. तुमच्या गावात एखादी कुत्र माणसाच्या मौतीनं मेलं का? कुत्र माणसाच्या मौतीनं मरत नाही, पण असे बरेच माणसं आहेत. डुकराला कीर्तनाची गरज नाही हो. डुक्कर गटारात लोळतं, घाणीनं भरतं, गटारातून बाहेर पडतं, अंगाला घाण लागलेली असतं. समोर त्याने पाहिला बंगला आहे सागर महाराजांचा, खाली त्या ठिकाणी सोफा सेट, गालीच्या बाजूला सोफा सेट, वरतून 1.5 टनाचा एसी, घरात फॉग मारलेला आहे, नाना प्रकारची रोषणाई केलेली आहे, गटारात भरलेलं डुक्कर निघालं आणि त्या बंगल्यात जाऊन लोळलं. असं कधी झालं का? अजिबात नाही. त्या डुकराला माहिती, जर देवानं माझी व्यवस्था गटारात लोळायची केलेली आहे तर मी कोणाच्या बंगल्यात का लोळावं? गटारात लोळणारं डुक्कर कोणाच्या बंगल्यात कधीच लोळत नाही, पण असे बरेच बंगल्यावाले आहेत. त्यांनी तसं लोळू नये म्हणून तर कीर्तन आहे. दुर्लभ मानुष देह देहिनाम क्षण भंगुरा, नरदेह दुर्लभ दाना शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यात्रा तुम्ही आठवा.
आयुष्यामध्ये 50 वर्ष झोपेत गमावले, 25 वर्ष रिकामी कबाड्यात करण्यात गेले. काय भजनाशी उरले ते पाहिलं. बालपना जो खेली गया, तरुण हुआ तो समय गवाया. बालपना जो खेल गवाया, तरुण हुआ तो समय गवाया. परफेक्ट प्रमाण. आता मग असं वाटतं कीर्तनच सारीदान घ्यावी. महाराजांबद्दल बोलतो. जेव्हा मला भसाड्या आवाज देऊन ठेवला. अब किसी को क्या मिला तो मुकरदर की बात है ना. मेरी आवाज आवाज गावापुरता असतो, काहींचा जिल्ह्यापुरता, काहींचा तालुक्यापुरता. एक आवाज जगामध्ये मित्रों हा सगळे संबंध जगामध्ये फिरणारा. पण वारकरी संप्रदायाचा आवाज इहलोकापासून परलोकापर्यंत परमात्म्याच्या काळजाचा ठाव घेतो. माझ्यावर बालपण खेळण्यामध्ये गेलं. कबसुमुळे सुनिरोगी राम. 50 वर्ष झोपेत गेले, 25 वर्ष रिकामी कबाडे करण्यात गेले. आता माणसाला फक्त 55 वर्षाचं आयुष्य शिल्लक आहे. येणाऱ्या 40 वर्षात माणूस फक्त 30 वर्ष जगणार आहे. आणि इथून पुढच्या 5 वर्षात फक्त माळकरी जित्ते राहणार आहेत. देवानं बिना माळकऱ्यांचा जिआर काढला. जिआर आपल्याकडे यायला उशीर झाला. कल्पना करा बरं, गुजरातच्या अरबी समुद्राने कधी ठरवलं की मला बंगालच्या उपसागराला भेटायला जायचंय. व्याया मानवत मार्गे अपना क्या होगा. जब तक है जिंदगी फुर्सत न मिलेगी काम से, कुछ वक्त ऐसा निकालो प्यार कर लो भगवान से. आया जब रे बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. आएगी नोटिस तो जमाना क्या होगी, पूछेगा हाकिम तो तुम क्या कहोगे. आए मन मुसाफिर तुझे निकलना पड़ेगा. क्या लेके आया बंदे क्या लेके जाएगा, क्या लेके आया बंदे क्या लेके जाएगा. वो दिल की जिंदगी है, वो दिल की जिंदगी है.
क्या आया बंद क्या लेके जाएगा. 100 वर्षाचं आयुष्य सुभाषितकार वर्णन करतात. खेळण्यात गमावले 20 लग्न लागले 30 वेल वाढला शेवटी अधोगतीला गेला. 40 असे तसे पशुपरी कष्ट करीत असे 50 उतरती कळा शेवटी अधोगतीला गेला. 60 बुद्धी हरपली 70 दृष्टी खुंटली 80 खाटी चिटकला शेवटी अधोगतीला गेला. 90 म्हणे भगवंता तुला कोठे शोधू रे आता 100 बुडा हरपला शेवटी अधोगतीला गेला. 10 खेळण्यात गमवले. प्रत्येकाचे 10 वर्ष खेळण्यात आता प्रमाण दिलं. माणूस डायरेक्ट मोठा होता गो. इकडे काय पद्धत आहे म्हणजे जनरली 10 वर्ष खेळण्यातच जातात. 20 वेल वाढला. बाप म्हणतो बेटा माझा जोडा तुला व्हायला लागला. तू बरोबरचा झाला डोक्या बरोबरचा झाला. मला असं वाटतं 5 ते 25 येल मांडवावर जाऊन तोच येईल याच्या डोक्यावर येऊन पडो. काय येल वाढवता येलच वाढला तुमचा. आजा मेला पंजा मेला बाप बसला रे. मेला पंजा मेला बाप मसनात गेला देखत देखत नातू पण तो बी तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भई आली मोठी आणि पंढरी वाचून तुझ्या ठाकूर. एका साधकानं हे ऐकलं देहूला गेला.